शहराच्या धकाधकीतून धावपळीतून कुटुंबियांसह आणि मित्रमैत्रिणींसह अनेक जण लोणावळा या निसर्गसंपन्न पर्यटन स्थळाला भेट देत असतात। निसर्गाच्या सानिध्यात फ्रेश हवा, निळ्या आकाशात थंड वातावरणात माणूसही फ्रेश होतो। मात्र इथला टायगर पॉइंट सध्या सुसाइड पॉइंट ठरू लागलाय। अनेक जण पॉइंटच्या टोकाशी जाऊन टोकाचं पाऊल उचलतायत। पाहूयात त्याबद्दलचाच हा सविस्तर रिपोर्ट। टायगर पॉइंट ठरतोय सुसाइड पॉइंट। मागील 1.5 महिन्यात तिघांच्या आत्महत्या। थंड हवेचं ठिकाण होतंय बदनाम। मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या मेट्रो सिटीना जवळच असलेलं वीकेंड डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा। अनेक पर्यटक स्वतःला वेळ देता यावा, निसर्गाचा आनंद घेत तणावमुक्त होण्याच्या उद्देशाने ह्या ठिकाणी येतात। मात्र काही बेशिस्त बेजबाबदार पर्यटकांना जीवाचा धोका पत्करत सेल्फी, फोटो सेशन करण्याचा मोह आवरत नाही। आता तर ह्या उंच कड्यांवरून उडी मारून आपलं आयुष्य संपवण्याची जणू मालिका सुरू झाली आहे। त्यामुळे डोंगर, दऱ्या, झाडे, वेली, नद्या, धरणांमुळे पर्यटकांचं आवडता लोणावळा बदनाम होऊ लागलाय। पर्यटकांच्या पसंतीचा टायगर पॉइंट जणू सुसाइड पॉइंट ठरू लागलाय। मागील 1.5 महिन्यापासून लोणावळा शहरातील टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट या ठिकाणी खरं तर 3 अपघात झालेले आहेत। मात्र या अपघातांची कारणं जरी वेगवेगळी असली तरी अपघात स्थळापाशी आपण सध्या आहोत। सध्या आपण लायन्स पॉइंटला आहोत आणि याच ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात। मात्र या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत या ठिकाणी ज्या जाळ्या लावण्यात आलेल्या होत्या त्या जाळ्याच खरं तर या ठिकाणी अपूर्णपणे लावण्यात आलेल्या आहेत। खरं तर हे काम वन विभागाच्या अंतर्गत येतं। मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं, वन विभागाच्या वतीने ज्या ह्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत त्या कुठल्याच कामाच्या नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर या जाळ्या ज्या लावलेल्या आहेत या हा पॉईंट आहे, या पॉईंटमध्ये अर्धवट दिसत आहेत आणि या जाळ्यांना पार करून म्हणजे या जाळ्यांच्या पलीकडे जाऊन लोक या ठिकाणी सेल्फी घेत आहेत, फोटो घेत आहेत। त्या ठिकाणी खरं तर वेगवेगळे व्हिडिओ काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी या ठिकाणी पुढे जाऊन धाडस करत आहेत फोटो व्हिडिओचं। आणि याच कारणामुळे खरं तर अनेकांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे। अनेकांचे अपघात झालेले आहेत आणि ह्या जाळ्या नसल्यामुळे खरं तर या ठिकाणी अनेक जणांनी पुढे येऊन या ठिकाणी आत्महत्या करण्याचं धाडस देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी कायमच असते। त्यातही पावसाळ्यात धुक्यानं झाकलेल्या डोंगरदऱ्या, कोसळणारे जलप्रपात आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। त्याचवेळी पाय घसरल्यामुळं दरीत पडून अनेकांच्या जीवावर बेतलंय। त्या घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्यात। मात्र त्या ओलांडून पर्यटक जीवाचा धोका पत्करतात। काही जण तर तणावाला वैतागून जीव देण्याच्या उद्देशाने इथे येतात की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। ज्यावेळेस ते फिरायला येत असतील त्यावेळेस त्यांनी आपल्या पालकांना आपण कुठे जाणार आहोत, कोणासोबत जाणार आहोत, कोणत्या गाडीने जाणार आहोत व कुठे स्टे करणार आहोत याची पूर्ण माहिती त्यांनी आपल्या परिवारात दिलेली पाहिजे। तसेच लोणावळा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना कोणतीही अडचण आली तर त्यांनी 112ला कॉल करून पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे। होणारे म्हणजे पाय घसरून पडणं किंवा हे अपघात कमी झाले, पण सुसाईड करणं किंवा या गोष्टीला आपण थांबवू शकलो नाही। कारण त्याला आता प्रतिबंध सरकार करू शकत नाही किंवा शासनाकडे इतकी मॅनपॉवर नाही की फॉरेस्टची लोक त्या पूर्ण याला सह्याद्रीच्या पूर्ण किनारपट्टीला येऊन थांबतील आणि अडवतील किंवा पोलीस यंत्रणा थांबवू शकत नाही। तर मला असं वाटतं की जर आता थोडं डिजिटल युग आहे तर जर CCTV कॅमेरे आणि कंट्रोल त्यांचं जर स्पीकर कंट्रोल किंवा या असेल असं जर ठेवलं तर थोडं त्याच्यावरती कंट्रोल राहू शकतो। तिथं जर आपल्याकडे एक कंट्रोल रूम असेल तर कंट्रोल रूममधून एखादा माणूस साईडला काय जात असेल, जाळी ओलांडत असेल तर त्याला आपल्याला तिथूनच कंट्रोल करता येईल। म्हणजे कमी मॅनपॉवरमध्ये आपण थोडं काही काम करू शकतो। प्रश्न, समस्या कोणतीही असली तरी आयुष्य संपवणं हा त्यावरील उपाय कधीच नसतो। तो तणाव विसरून निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा आनंद घेण्याचं हे ठिकाण आहे। टोकाचं पाऊल उचलणाऱ्यांमुळे हे ठिकाण बदनाम झालंय। आता ही बदनामी रोखण्यासाठी पर्यटकांनी खबरदारी घ्यायला हवीच, पण दुसरीकडे प्रशासनानं सुरक्षेसाठी योग्य ती पावलंही वेळीच उचलायला हवीत। आता या घटनांकडे वन विभागाकडून दुर्लक्ष होतंय का की अपुऱ्या निधीअभावी ही संरक्षक जाळ्यांची कामं रखडली आहेत, हे प्रश्न अनुत्तरित आहेत। लोणावळ्यावरून सागर शिंदेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।